नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज दिवसभर जगभरात एकाच घटनेची चर्चा आहे आणि ती म्हणजे अमेरिकेनं अफगाणिस्तानातील नांगरहर प्रांतात केलेल्या सर्वात शक्तिशाली हल्ल्याची. हा हल्ला साधासुद्धा नाहीये, कारण MC-130 एअरक्राफ्टमधून तब्बल 11 टनाचा म्हणजे 9,797 किलोचा बॉम्ब अमेरिकेनं अफगाणिस्तानवर टाकला. एकीकडे जगभरात रशियाचा वाढत चाललेला बोलबाला, उत्तर कोरियानं चालवलेली अणुचाचणीची तयारी, चीनचं वाढतं सामर्थ्य आणि सर्वच जगाला असलेला आयसिसचा धोका, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही घटना ऐतिहासिक अशी आहे. पण खरंच या हल्ल्यामागचा नेमका हेतू काय होता? इतक्या शक्तिशाली बॉम्ब हल्ल्याची गरज होती का? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणाचा जगावर काय परिणाम होणार आहे? आणि ज्या पद्धतीनं अमेरिका दहशतवादाचा निपटारा करू पाहतंय ते धाडस भारताला दाखवता येईल का? असे अनेक प्रश्न आहेत आणि चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अरविंद गोखले, आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार शैलेंद्र देवळणकर आणि संशोधक ICWAचे आहेत अविनाश गोडबोले आपल्यासोबत. सुरुवातीला देवळणकर सरांकडे. देवळणकर सर, ही नेमकी घटना काय आहे आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगाल आणि याचे काय परिणाम दक्षिण आशिया देशांवरती होणार आहेत, त्याच्या राजकारणावरती होणार आहेत? ही एक धक्कादायक आणि त्याचप्रमाणे अनपेक्षित अशा स्वरूपाची घटना म्हणून याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. हा जो बॉम्ब बनवण्यात आलेला होता हा साधारणतः ज्या वेळेला अमेरिकेने इराकवरती लष्करी हस्तक्षेप केलेला होता इराकमध्ये 2002च्या आसपास, तेव्हा 2002च्या आसपास साधारणतः अशा स्वरूपाची परिस्थिती म्हणजे सध्या जी खोरासनमध्ये परिस्थिती आहे अशीच जवळपास परिस्थिती इराकमध्ये होती. तिथेही अनेक टनेल्स वगैरे भुयार असतील किंवा बंकर असतील ज्यामध्ये प्रामुख्याने सद्दामचे कार्यकर्ते आणि सैन्य हे लपून बसलेलं असायचं. त्यावेळेला या स्वरूपाच्या बॉम्बची रचना केली गेलेली होती की जेणेकरून हे सगळे बंकर्स उद्ध्वस्त केले जातील आणि तिथं लपलेले लोक हे समोर येतील, अशा स्वरूपाने ही रचना केलेली होती. परंतु त्याचा वापर हा इराकमध्ये झाला नाही आणि साधारणतः 15 वर्षानंतर सिमिलर सिच्युएशन तुम्हाला ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमारेषेवरती आपल्याला दिसून येते आहे. हा जो संपूर्ण पर्वतीय आणि डोंगराळ अशा स्वरूपाचा हा भाग आहे ज्याच्यामध्ये काही वर्षांपूर्वी अल कायदानी आणि विशेषतः ओसामा बिन लादेननी ह्याच भागाचा आधार आणि आसरा घेतलेला होता आणि काही काळ ओसामा बिन लादेन ज्या टोरा बोरा माउंटेन लेन्स आपण म्हणतो याच भागामध्ये आहेत जिथं तो राहिलेला देखील होता. आणि यापूर्वी देखील अमेरिकेने या भागावरती अनेक एअर स्ट्राईक देखील केलेले होते. परंतु सध्या परिस्थिती अशी होती की ज्या वेळेला अमेरिकेचे आणि नॅटोचे फार मोठ्या प्रमाणावरती हवाई हल्ले हे सिरिया आणि इराकमध्ये सुरू झालेले आहेत, त्यावेळेला बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती इस्लामिक स्टेट ह्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने आपलं जे केंद्र आहे हे केंद्र आता अफगाणिस्तानकडे शिफ्ट करायला सुरुवात केलेली होती. आपण लक्षात घेणं एक गोष्ट गरजेचं आहे की 2012 मध्ये ज्या वेळेला अमेरिकेने इराकमधनं काढता पाय घेतला त्यावेळेला तिथे एक सत्तेची पोकळी निर्माण झाली आणि या सत्तेच्या पोकळीच्या आधारावरतीच इस्लामिक स्टेट सारखी संघटना उदयाला आली. अशा स्वरूपाची सत्तेची पोकळी आता अफगाणिस्तानमध्ये निर्माण झाली आहे. कारण डिसेंबर 2014 पर्यंत अमेरिका आणि नॅटोनी बहुतांश आपलं सैन्य हे अफगाणिस्तानमधनं काढून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी जी पोकळी निर्माण झालेली त्या ठिकाणी दोन अत्यंत महत्वाच्या दहशतवादी संघटना परस्परांशी संघर्षमय स्थितीमध्ये आहेत. एकीकडे तालिबान आहे तर दुसरीकडे इस्लामिक स्टेट आहे आणि जवळपास 3,500 इस्लामिक स्टेटचे लढवय्ये हे सध्या ह्याच क्षेत्रामध्ये आहेत आणि तिथे ते लपून बसलेले आहेत. विशेषतः हा जो भाग आहे हा पाकिस्तानच्या सीमारेषेवरचा आहे. हा पूर्व अफगाणिस्तान म्हणतो आणि जर पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर वजिरिस्तानचा भाग येतो आणि याच्यामधनं हे जे सगळे लढवय्ये आहे 3,500 हे प्रामुख्याने दोन ठिकाणं आलेले आहेत. एक तर उझबेकिस्तानमधनं आले आणि दुसरे पाकिस्तानमधनं आलेले आहेत आणि त्यामुळे हा भाग अत्यंत महत्वाचा होता. आणि आता जर ह्या भागावरती ऑलरेडी हा इस्लामिक स्टेटच्या कंट्रोलमध्ये आहे आणि इथनं इस्लामिक स्टेटच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पाकिस्तानमधल्या, बांगलादेशमधल्या, इव्हन भारतामधल्या देखील आणि त्यानंतर दक्षिण पूर्व आशिया जो मलेशिया असेल किंवा इंडोनेशिया असेल इथल्या ऍक्टिव्हिटीज नियंत्रित केल्या जायच्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान स्पष्ट केलेलं होतं की त्यांचा उद्देश हा इस्लामिक स्टेटला कम्प्लिटली डिसमॅन्टल करण्याचा आहे. फक्त याच्यामधनं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की आम्ही इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध कोणती ऍक्शन घेऊ शकतो. हा त्याचा एक लष्करी संदेश झाला, परंतु याच्यातनं फार मोठा राजकीय संदेश देखील दिला गेलेला आहे आणि ऑफकोर्स हा राजकीय संदेश रशियासाठी आहे, हा राजकीय
संदेश इराणसाठी आहे, हा त्याचप्रमाणे उत्तर कोरियासाठी आणि चीनसाठी देखील आहे. मला या संपूर्ण प्रकरणातनं एक आणखी महत्वाची चिंता जी वाटती आहे की अफगाणिस्तान हा नवा सिरिया बनतो आहे. कारण ज्या पद्धतीची परिस्थिती म्हणजे हा सेकंड हाय प्रोफाईल अटॅक जो अमेरिकेकडनं झालाय, मागच्याच आठवड्यामध्ये क्रूज मिसाईलचा अटॅक झाला होता आणि तो देखील केमिकल वेपन्सचा जो अटॅक झाला त्याचं प्रत्युत्तर म्हणून होता. हा केमिकल वेपन्सचा अटॅक बशर अल असाद आणि कदाचित त्याला सपोर्ट असणारा रशिया यांच्याकडनं झाला असावा असा आरोप आहे. त्यामुळे त्याचं प्रत्युत्तर म्हणून हा प्रकार केला गेला. आता या ठिकाणी देखील आपण असं बघतोय की इथं तरी दोन गट आहेत, एक अल कायदाचा तुमचा एक इस्लामिक स्टेटचा आहे, दुसरा तालिबानचा आहे. हा जो तालिबानचा गट आहे याला फार आता उघडपणे रशिया आणि इराण सपोर्ट करायला लागलेले आहेत. त्यामुळे चिंता अशी आहे की आता जर अमेरिकेने हा अटॅक केलेला आहे त्याचं प्रत्युत्तर हा रशिया कशा पद्धतीने देतो हे आता बघण्याची आपल्याला सगळ्यांना गरज आहे. म्हणून इथं देखील एक महासत्तांचं राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून अफगाणिस्तान एका नव्या सिरियाच्या दिशेने जातोय असं आपल्याला म्हणावं लागेल. पण देवळणकर सर, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा छोटासा प्रश्न माझा असा आहे की ज्या पद्धतीनं अमेरिकेनं हल्ला केला, इतक्या शक्तिशाली बॉम्बची गरज होती का? म्हणजे कार्पेट बॉम्बिंग करतात ज्या पद्धतीनं, अशा पद्धतीने जर तुम्हाला नेस्तनाबूत करायचं असेल अतिरेक्यांना, किंवा याच्या आधीही म्हणजे ज्याला एलईटीला नेस्तनाबूत करायचं होतं, कार्पेट बॉम्बिंगचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झालेला होता. पण याला अचानकपणे म्हणजे 2000 मला वाटतं 4-5 साली याची पहिल्यांदा चाचणी करण्यात आली होती इराकच्या युद्धावेळी, आणि ते सगळे टेक्नॉलॉजी यावेळेला ट्रम्प यांनी म्हणजे इतका मोठा मेसेज, हा राजकीय मेसेज जास्त आहे, हे शक्ती प्रदर्शन जास्त आहे? निश्चितच आपण जसं म्हणालात, आपण अगदी योग्य मुद्दा उपस्थित केलात की याची खरंच आवश्यकता होती का. याची कल्पना अमेरिकेला देखील आहे, याची कल्पना सगळ्या जगाला आहे की इस्लामिक स्टेट ह्या संघटनेला आपण कोणत्याही बॉम्ब हल्ल्यांनी संपवू शकत नाही. हे अत्यंत महत्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. शस्त्रास्त्रांनी इस्लामिक स्टेट ही संपणार नाहीये, कारण इस्लामिक स्टेटचा जो पूर्ण प्रसार होतो आहे हा सोशल मीडियाच्या माध्यमातून होतो आहे. जगभरातल्या दहशतवादी संघटनांनी आपला अलेजियन्स किंवा आपली बांधिलकी त्यांच्याबरोबर डिक्लेअर केलेली आहे. जोपर्यंत तुम्ही ह्या संघटनांवरती, इतर संघटनांवरती दडपण आणणार नाही, जोपर्यंत तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जे लोन उल्फ अटॅक होत आहेत हे काही तुम्हाला शस्त्रास्त्रांनी थांबवता येण्यासारखे अटॅक्स नाहीयेत, याची कल्पना अमेरिकेला देखील आहे. त्यामुळे असा बॉम्ब ब्लास्ट करून किंवा 2-3 हजार लोकांसाठी जिथं ते टार्गेट होतं, आता 36 लोक मेल्याचं, इस्लामिक स्टेटचे कार्यकर्ते तिथं मेल्याचं समोर आलेलं आहे. एवढ्या लोकांवरती अटॅक करून किंवा एवढे लोक मारून इस्लामिक स्टेटचा प्रश्न हा अजिबात सुटणार नाहीये. जे देश इस्लामिक स्टेटला सपोर्ट करणारे आहेत, ज्या संघटनांचे ज्यांनी बांधिलकी इस्लामिक स्टेट बरोबर डिक्लेअर केली, जोपर्यंत त्यांच्या मुसक्या तुम्ही बांधत नाही तोपर्यंत ते होणार नाही. त्यामुळे याच्यातलं राजकीय मेसेज फार महत्वाचा आहे. याचं कारण असं आहे की आता उत्तर कोरियाचा प्रश्न अत्यंत ज्वलंत बनलेला आहे आणि उत्तर कोरियामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये उत्तर कोरियाने पुन्हा एकदा धमकी दिली की आम्ही अणुपरीक्षण करणार आहोत आणि चीन याच्यामध्ये उतरलाय. चीननी वॉर्निंग दिलेली आहे की जर डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या विरुद्ध लष्करी वेपन किंवा लष्करी हत्यार वापरले, इंटरफेरन्स केला, तर आम्ही त्याचा स्पष्ट विरोध करू. त्यामुळे तिकडचा प्रश्न हा गंभीर बनलाय. दुसरीकडे बशर अल असादनी जो केमिकल वेपनचा अटॅक केला, त्यामुळे त्याला देखील इशारा देणं गरजेचं होतं. याचं राजकीय उद्दिष्ट फार महत्वाचं. नक्कीच हे राजकीय उद्दिष्ट नक्कीच महत्वाचं आहे. मी गोडबोले सर तुमच्याकडे येतोय. मुद्दा असा आहे की राजकीय उद्दिष्ट जरी महत्वाचं असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीनं अमेरिकेनं हल्ला केलेला आहे, ज्या पद्धतीनं अफगाणिस्तानामध्ये बॉम्ब हल्ला केला आहे, कुठल्याही म्हणजे अफगाणिस्तानच्या त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन त्यांना माहिती दिल्याशिवाय अशा पद्धतीचा हल्ला करणं शक्य नव्हतं. पण अफगाणिस्तानबद्दलची भूमिका, आयसिस बद्दलची भूमिका, असली अमेरिकेची भूमिका आणि एकीकडे पाकिस्तानमध्ये त्यांचं होत असलेलं राजकारण, हे दोन्ही दुहेरी आहे. म्हणजे तिथं मात्र अमेरिकेची भूमिका वेगळी आहे. प्रश्न थोडा रिपीट होईल का? गोडबोले सर, मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं अफगाणिस्तानात हल्ला केला अमेरिकेनं, बॉम्ब हल्ला केला, तिथल्या सरकारला विश्वासात घेऊन त्यांचे ट्रूप्स आहेत तिथं, जवळपास 22,000 ट्रूप्स आहेत तिथं अफगाणिस्तानामध्ये, तिथल्या आयसिसला नेस्तनाबूत करण्याची जी अमेरिकेची भूमिका आहे तीच भूमिका पाकिस्तानमध्ये कशी काय दिसत नाही त्यांची. कारण अतिरेक्यांचा वावर, अतिरेकी त्यांचा असलेला त्रास, सगळ्या जगाला असलेला त्रास आणि पाकिस्तानमधून होणारी त्याला रसद पुरवली जाणारी रसद, हे सगळं पाहता ट्रम्प यांची भूमिका पाकिस्तानबद्दलची दुहेरी राहिलेली आहे. हे कसं काय? नाही, कारण जे आज अफगाणिस्तानमध्ये आयसिस बनून आहेत ते पाकिस्तानमध्ये पाकिस्तान तालिबान या नावाने ऑपरेट करतात आणि त्यांना कुठे ना कुठे ISIचा आणि पाकिस्तानी सरकारचा सपोर्ट आहे. त्यांच्यावरती त्यांना कंट्रोल करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला अर्थसहाय्य कमी करणं वगैरे अशा प्रकारची कामं करू शकतं. पण अशा प्रकारचे हल्ले, अफगाणिस्तान ही जी एक आंतरराष्ट्रीय संबंधांची एक लॅबोरेटरी राहिलेली आहे गेल्या 40 वर्षात,
त्याच ठिकाणी असे हल्ले होऊ शकतात. एक सार्वभौम राष्ट्र जे पाकिस्तान सारखं आहे आणि ज्याच्याकडे आज अण्वस्त्र सुद्धा आहेत, तिथे असे हल्ले अमेरिका करणार नाही. नाही, पण मुद्दा हाच आहे की जे आयसिस आहे, म्हणजे जे अफगाणिस्तानमध्ये आयसिस म्हणून वावरत आहेत तेच पाकिस्तानात तालिबान म्हणून वावरत आहेत. त्यांचा धोका जगाला तितकाच आहे, तो काही धोका कमी नाहीये. गोखले सर, तुम्ही याच्यावरती जास्त प्रकाश टाकू शकाल? हा बॉम्ब उडवलेला आहे तो थेट पाकिस्तानला, म्हणजे देवळाटकर सर म्हणाले त्यांचाच मुद्दा पुढे घेऊन मी असं म्हणू शकतो की हा पाकिस्तानचा दिलेला इशारा आहे. आणि खरं सांगितलं तर असं आहे, असं म्हणता येईल की मदर ऑफ ऑल टेररिझम नेटवर्क जिथं आहे ते अफगाणिस्तानमध्ये जरी असलं तरी त्याचा करता करिता जो आहे तो शेजारच्या पाकिस्तानमध्ये. आणि पाकिस्तानमधून म्हणजे ज्या वेळेला अफगाणिस्तानमध्ये तालिबानांचं सरकार होतं त्या काळामध्ये तालिबानांचा सगळी सगळा रसद पुरवठा हा पाकिस्तानमधनं होत होता. पाकिस्तानमधल्या अनेक जिहादी संघटना या त्याच्या दंगारहारला स्थायिक होत्या. दंगारहारचं वैशिष्ट्य असे की तो पेशावरपासून जेमतेम 115 किलोमीटर वरती आहे. असं असताना त्या ठिकाणी दंगारहार बॉम्ब करणं हा उत्तर कोरियाचा इशारा नाही. पण गोखले सर, तुमचा आवाज थोडा आवाज तुमचा नीट येत नाहीये. मी तांत्रिक काही बिघाड आहे, मी दुरुस्त करायला सांगतो. तोपर्यंत मी शेकटकर सरांकडे जातो. शेकटकर सर, ज्या पद्धतीनं एकीकडे अफगाणिस्तान, मी तुम्हाला तोच प्रश्न मी पुढे येऊन तुमच्याकडे येतोय. त्याचं कारण असं आहे की अफगाणिस्तानात जिथं आयसिस आहे तोच पाकिस्तानमध्ये तालिबान म्हणून वावरतोय. त्याच तालिबानला तिकडे अमेरिका पण मदत करते, त्यावेळेला त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. चीनकडून पण मदत होते. म्हणजे ज्या वेळेला भारताला ज्या शक्तींकडून धोका आहे त्या शक्तींकडून अमेरिकेला पण धोका आहे. पण दोन्हीकडची भूमिका वेगळी आहे आणि याच्याशी जर निपटायचं असेल तर भारताला काय करावं लागेल? भारताचं युद्ध भारतालाच जिंकावं लागेल. नो बडी कॅन फाईट युअर वॉर, एक हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे, आंतरराष्ट्रीय अभ्यासाप्रमाणे यू कॅनॉट आउटसोर्स युअर सिक्युरिटी, यू कॅनॉट आउटसोर्स युअर वॉर, यू कॅनॉट आउटसोर्स युअर चॅलेंजेस. ह्याकरता भारताला आपली युद्ध प्रणाली किंवा कार्यप्रणाली भारतानेच तयार करावी लागेल. अमेरिकाने अफगाणिस्तानमध्ये काय केलं, सिरियामध्ये काय केलं म्हणून आपण केलं पाहिजे, ही कल्पना चुकीची होईल. आजपर्यंत अमेरिकेने मागच्या 200 वर्षाच्या इतिहासात स्वतःच्या राष्ट्रीय भूमीवरती कधी पण युद्ध केलं नाही, कधी पण नाही. ते पूर्ण जगामध्ये करतात. अँड देअरफॉर अनप्रपोर्शनेट यूज ऑफ टेक्नॉलॉजी, अनप्रपोर्शनेट यूज ऑफ वेपन इक्विपमेंट हे तिथे आहे. ती तुलना आपण भारताबरोबर करू शकत नाही. बिकॉज वी हॅव बीन फायटिंग दी वॉर ऑन आवर ओन लँड. अनफॉर्च्युनेटली जे आता तालिबान अलकायदा जे झालेले आहे त्यांना पाकिस्तान पाठिंबा देतोय, तिथे पण आपले हितसंबंध आहे काही पण. दुसरी गोष्ट आहे की ISIS ज्या म्हणतात, आयसिस म्हणतात आहे, हे कुणी पाहिलंय का कसं आहे? एक बेसिक कॉमन सेन्स आहे, अगदी बेसिक कॉमन सेन्स, की जेव्हा सिरिया इराकमधून ISISचे लोक पळाले अमेरिकेच्या हल्ल्यानी, रशियाच्या हल्ल्यानी, इतर लोकांच्या हल्ल्यानी, शेवटी ते जाणार कुठे? कॅन दे गो टू युरोप? नो. कॅन दे गो टू अमेरिका? नो. कॅन दे गो टू आफ्रिका? नो. सो नॅचरली दे कांट गो टू इराक ऑल्सो. आणि त्यांना इराणमध्ये पण जाऊ शकत नाही. परफोर्स दे हॅव टू कम टू अफगाणिस्तान. आणि तिथे पाकिस्तान त्यांना संरक्षण देईल, मदत करेल आहे. बिकॉज पाकिस्तान इज अ सुन्नी प्रिडॉमिनंट सोसायटी आणि ISIS इज टोटली प्रिडॉमिनंटली सुन्नी. अगदी बेसिक कॉमन सेन्स आहे. दुर्दैवाने सर काय होतंय आजच्या काळामध्ये, वी नीड 6 सेन्स, आपल्याला सुपर सेन्स लागतो. इन दिस वॉर अगेन्स्ट टेररिझम यू नीड अनकॉमन कॉमन सेन्स. आणि ह्याकरता त्या लोकांनी तो गड शोधला की अफगाणिस्तान पाकिस्तानच्या सीमेवरती त्यांनी हे लपायची जागा केली, टनल तयार केलं. माझ्या माहितीप्रमाणे आज जवळजवळ 82 ते 86 लोक मेलेले. त्यामध्ये आपल्या भारतातलं एक राज्य आहे, त्याचं नाव घ्यायची इच्छा नाही आहे माझी, तिकडचे पण काही लोक सापडले तिथे. म्हणजे हा युद्ध आता भारताच्या अगदी जवळ आलेला आहे. तर वी कॅनॉट रिमेन आयसोलेटेड. बरोबर. आपण ह्याच्याकडे आपण हे म्हणू शकत नाही की अफगाणिस्तान पाकिस्तानचा मधला क्षेत्र आहे, हा अमेरिकेचा अफगाणिस्तानचा आहे, ते वारं आपल्याकडे केव्हा येईल आपण कधी शंका पण करू शकत नाही. बरोबर. देअरफॉर हा तर एक टनल त्यांना सापडलाय.
पण भारत पाकिस्तान सीमेवरती असे कितीतरी टनल असतील जिथे अल-कायदा, तालिबान हे लोक सगळे थांबतात तिथे. जेव्हा झालं तेव्हा ते येतात. दे कॅन कम टू नगरोटा, दे कॅन कम टू उरी, दे कॅन कम टू रजौरी, दे कॅन कम टू पठाणकोट अँड गेट बॅक. बरोबर. तर हे आपल्याला शोधावं लागेल आणि तिथे शोधून त्यांच्यावरती हल्ला करायकरता मला नाही वाटत आहे की यू नीड दी बॉम्ब, द मदर ऑफ ऑल बॉम्ब्स. यू ओनली नीड इंडियन बॉम्ब्स आणि इंडियन मेकॅनिझम अगेन्स्ट पाकिस्तान. त्या प्रकारची जी युद्ध कौशल्य प्रणाली आहे ती आपण इथे वापरू शकत नाही. नक्कीच नक्कीच. ह्याचा एक अजून संधी आहे आंतरराष्ट्रीय अभ्यासाप्रमाणे की समटाईम यू नीड टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन. की जगाला माहीत झालं की अमेरिकेकडे इतका मोठा बॉम्ब आहे, आता अनेक राष्ट्रांची इच्छा होईल आपल्याकडे पण आला पाहिजे. सो देअर फोर वेन यू डेमॉन्स्ट्रेट टेक्नॉलॉजी यू क्रिएट अ मार्केट ऑल्सो. ह्या सगळ्या गोष्टी याच्यात लग्न आलेले आहे. इट्स नॉट अ सिम्पल केस की 50 लोकांना 60 लोकांना मारायकरता तुम्ही इतका मोठा बॉम्ब टाकला. शेवटी हा बॉम्ब पहिल्यांदा वापरला गेला आहे ह्या क्षेत्रामध्ये, इराकमध्ये वापरला. तोरा बोरा आता म्हटलं एका मान्यवरांनी आपण वापरलाय. तिथे सगळे बॉम्ब वापरले नव्हते त्यावेळेला, हा बॉम्ब नव्हता तिकडे. आणि तो टेक्नॉलॉजी ती दुसऱ्या प्रकारची होती. मला वाटतं भारताने पाकिस्तानमध्ये जे लपलेले लोक आहेत आतंकवादी तत्व जे आपल्या इकडे येऊन कामं करतात आहे त्यांच्याकरता योग्य टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. फक्त राष्ट्राची इच्छाशक्ती आवश्यक आहे. राष्ट्रीय इच्छाशक्ती आली तर सैन्य आपलं. ठीक आहे, म्हणजे इच्छाशक्ती प्रश्न आहे आणि ती इच्छाशक्ती आपल्याला दाखवावं लागेल. मी हळदणकर सर तुमच्याकडे येतो, देवळणकर सर मी तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा. मुद्दा असा आहे की जसं आता शेकटकर सर म्हणाले, देवळणकर सर, शेकटकर सर जसे म्हणाले की आपल्याला आपली टेक्नॉलॉजी वापरावी लागेल आणि आपल्याला आपल्या टेक्नॉलॉजी प्रमाणे काम करावं लागेल. त्यासाठी काय अशा मोठ्या बॉम्बची गरज नाहीये. पण आपल्याला जर आपल्याला जो पाकिस्तानचा त्रास आहे तो जर वाचवायचा असेल, त्याच्यापासून जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर आपल्याला अशा शक्तीचं डेमॉन्स्ट्रेशन करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? देवळणकर सरांपर्यंत आवाज पोहोचत नाही. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा या चर्चेवरती येणार आहोत आपण की अमेरिकेप्रमाणे आपण दहशतवाद्यांचा निपटारा करण्यासाठी आपल्याला ही अशा शक्तिशाली डेमॉन्स्ट्रेशनची आवश्यकता आहे का? कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. अमेरिकेप्रमाणे आपण दहशतवाद्यांचा निपटारा करू शकतो का या विषयावरती आपली चर्चा चालू आहे. देवळणकर सरांकडे मी पुन्हा एकदा ब्रेक पूर्वी मी गेलो होतो. देवळणकर सर, मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशन अमेरिकेने केलेलं आहे एक मेसेज देण्यासाठी, आता भारताचा प्रश्न निराळा आहे, तो वेगळ्या पद्धतीने हँडल केला पाहिजे असं शेकटकर सरांनी सांगितलं. पण आपल्याकडे तर सीआरपीएफ जवानांना टपल्या मारणं, तिथल्या म्हणजे काश्मीरमध्ये जे काही होतंय सध्या त्या पहाडी इलाक्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचं इन्फिल्ट्रेशन आपल्याकडे वाढत चाललंय, तर आपल्याला कुठली स्ट्रॅटेजी सैन्याच्या दृष्टीने पण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने पण अवलंबायला पाहिजे ज्याच्यामुळे हा त्रास आणखीन आपण सबसिडाईज करू शकू, कमी करू शकू? आपण तर एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण भारताला आतापर्यंत ज्या दहशतवादाचा सामना करायला लागत होता तो दहशतवाद होता ज्याला आपण क्रॉस बॉर्डर टेररिझम असं म्हणतो, जो पाकिस्तानकडनं प्रामुख्याने होता. परंतु आता आपल्याला केवळ क्रॉस बॉर्डर टेररिझमचा सामना करावा लागत नाहीये, तर आपल्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा सामना करावा लागतोय. आणि क्रॉस बॉर्डर टेररिझम आणि हा जो इस्लामिक स्टेटचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे या दोघांना कॉम्बॅट करण्यासाठी किंवा दोघांवरती नियंत्रण करण्यासाठी किंवा त्यांचा सामना करण्यासाठी लागणारी स्ट्रॅटेजी पूर्णपणे वेगळी आहे. कारण आपल्याला या ठिकाणी सीमेवरती आपली गस्त वाढवण्याबरोबर आपल्याला तुम्ही जे म्हणता आहात की कशा पद्धतीने करता येईल हा एक भाग झाला. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा आपण विचार करतो, विशेषतः इस्लामिक स्टेट सारख्या संघटनेचा जो भारतामध्ये शिरकाव चाललेला आहे तो फार वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे. तो प्रामुख्याने सोशल मीडियाच्या थ्रू चालला आहे. फेसबुक आहे, युट्यूब आहे, ट्विटर आहे. त्यामुळे आपल्याला त्या संदर्भामध्ये आपली जी सगळी अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आहे ही आपण एका विशिष्ट पद्धतीने विकसित केलेली आहे की जो पाकिस्तानकडनं दहशतवादाला सपोर्ट मिळतोय त्याला प्रतिबंध कसा करता येईल त्या दृष्टीने विकसित केलेली आहे. परंतु आपण आता हळूहळू म्हणजे गेल्या 1-2 वर्षांमध्ये आपण आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा सामना करण्यासाठी स्ट्रॅटेजी विकसित करतोय. दरम्यानच्या काळामध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे इस्रायलच्या दौऱ्यावर जाऊन आले होते. अशा स्वरूपाच्या स्ट्रॅटेजी इस्रायलने विकसित केलेल्या आहेत. जर आपण क्रॉस बॉर्डर टेररिझमच्या दृष्टिकोनातून विचार करत गेलो तर आपल्याला याची कल्पना आहे की पीओके मध्ये सध्या 43 टेररिस्ट कॅम्प आहेत. आपला म्हणण्याचा जो
उद्देश आहे की जशा पद्धतीने अमेरिकेने अशा स्वरूपाने बॉम्ब हल्ला करून तिथले टेररिस्ट जे इस्लामिक स्टेटचे होते ते खोरासनमधनं उद्ध्वस्त केले, आपण तसं करू शकतो का? आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीमधली समीकरणं ही पूर्णपणे वेगळी आहेत. या दोन्ही देशांच्या सीमारेषा परस्परांना भिडलेल्या आहेत. या दोन्ही देशांमध्ये युद्धाचा इतिहास आहे. 1998 नंतर या दोन्ही देशांमधली आणि विशेषतः दक्षिण आशियामधली संपूर्ण राजकीय समीकरणं बदललेली आहेत. आता दक्षिण आशियाचं अण्वस्त्रीकरण झालेलं आहे. या दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत. या दोन्ही देशांमधला भविष्यातला कोणताही संघर्ष हा आण्विक संघर्ष होणार आहे. आणि यामध्ये पाकिस्तानचं जे लष्कर आहे सातत्याने होस्टाईल आहे. त्याला कोणत्याही पद्धतीमध्ये भारत आणि पाकिस्तानचे रिलेशन नॉर्मल व्हावे अशा पद्धतीने वाटत नाहीये. पाकिस्तानकडनं सातत्याने आण्विक अटॅकच्या धमक्या यापुढे 16 वेळा जवळपास अशा स्वरूपाने धमक्या दिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला अशा स्वरूपाचा एखादा प्रिएम्प्टिव्ह अटॅक करता येईल का, जो आपण उरी हल्ल्यानंतर खरं तर केलेला होता. तर अशा स्वरूपाचे हल्ले आपल्याला सातत्याने परत करता येऊ शकतात का, या संदर्भामध्ये आपल्यासाठी हा थोडासा रिस्की फॅक्टर असेल. त्याचे व्यवस्थितपणे आपल्याला कॅल्क्युलेशन करून ती रिस्क घ्यावी लागणार आहे. परंतु आपल्याकडचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आपण पाकिस्तानवरती कशा स्वरूपाने आंतरराष्ट्रीय दबाव आणू शकतो. आता मुळात मुद्दा असा लक्षात घेणं गरजेचं आहे की हे पाकिस्तान अमेरिकेला आपल्याला कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे की इस्लामिक स्टेटला केवळ बॉम्ब हल्ला करून तुम्हाला संपवता येणार नाही, तर जे पीओके मधले मग लष्कर ए तैयबा असेल, जैश ए मोहम्मद असेल आणि इतर सगळ्या संघटना आहेत, या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इस्लामिक स्टेटशी कनेक्टेड आहेत. आणि त्यामुळे ते एका मोठ्या अम्ब्रेलाकडनं ते करतात. कारण याच्यामध्ये पैशांची जी देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावरती चाललेली आहे, प्रचंड फंड्स इस्लामिक स्टेट सारख्या संघटनेकडे अब्जावधी फंड्स आहेत. त्यामुळे हे सगळे फंड्स पाकिस्तानच्या माध्यमातून आयएसआयच्या माध्यमातून या संघटनांकडे जात असतात. आणि त्यामुळे आपल्याला हे अमेरिकेला कन्व्हिन्स करून द्यावं लागेल. सातत्याने आपले प्रयत्न चाललेले आहेत. युरोपियन देशांना कन्व्हिन्स करून द्यावं लागेल की तुम्हाला केवळ इस्लामिक स्टेटशी संघर्ष करून चालणार नाही, तर या संघटनांना पण संपवावं लागेल. नक्कीच देवळकर सर, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच मी हा मुद्दा घेऊन खरं तर हा मुद्दा घेऊन मी गोखले सरांकडे जायचं. गोखले सर, आता देवळकर सरांनी जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्वाचा आहे की हा सगळा जो पैसा आहे तो पैसा थांबला पाहिजे. म्हणजे ही एक खूप मोठी गंमत आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात की जो पैसा अमेरिका काही वेळेला जी मदत करते पाकिस्तानला, तोच पैसा पाकिस्तान टेररिझमसाठी वापरतो, तोच पैसा परत पुढे आयसिसकडे जातो, तोच पैसा परत तालिबानकडे येतो. हे एक सर्कल आहे आणि ते सर्कल जर थांबवायचं असेल, ते कुठेतरी जर स्टॉप करायचं असेल तर आपल्याला अमेरिकेला कन्व्हिन्स करावं लागेल. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात फक्त एकमेकांचं शत्रुत्व किंवा एकमेकांवरती चेक ठेवण्यासाठी म्हणून राजकारण न करता दहशतवादाविरोधात एकत्र उभं राहण्यासाठीची हिंमत दाखवावी लागेल. तर पाकिस्तानला एकटं पाडणं हा जो प्रकार आहे, जो मोदींनी सांगितला होता, तर ते शक्य आहे का आणि ते कसं शक्य आहे? पाकिस्तानला एकटं पाडणं हे सहज शक्य आहे. पण याच पद्धतीनं हा आपण जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की या बॉम्बचं जे वर्णन केलं की मदर ऑफ ऑल बॉम्ब्स, पण मदर ऑफ ऑल बॉम्ब्सचा जो वापर केला गेला तो मदर ऑफ ऑल टेररिझम नेटवर्क वरती पहिल्यांदा झालेला आहे. आणि मदर ऑफ ऑल टेररिझम नेटवर्क हे अफगाणिस्तानमध्ये नंगारहार मध्ये, नंगारहारचा परिसर जो आहे तो यापूर्वीच्या काळामध्ये तो अफूसाठी प्रसिद्ध होता, अफूच्या लागवडीसाठी प्रसिद्ध होता. आणि नंगारहार मधली जी अफू आहे ती अफू प्रामुख्यानं पाकिस्तान वापरत होतं. पाकिस्तानच्या ISI कडनं तिचा वापर केला जात होता आणि त्यातून पैसा जो निर्माण केला जाईल तो दहशतवादाकडे वळवला जात असे. आणि हा सगळा दहशतवादाचा अड्डा हा नंगारहार परिसरामध्येच होता असं नाही, तर तो पेशावर परिसरामध्ये होता, तो वायव्य सरहद्द प्रांतात होता, तो संबंध त्या सगळ्या प्रदेशामध्ये होता. अशा वेळेला म्हणजे ISI या सगळ्यांना पाठिंबा देत होती आणि त्यांची ये जा चालू होती. सातत्यानं हे सगळे दहशतवादी या ठिकाणी ये जा करत होते. ज्याप्रमाणे देवळकर सर मगाशी म्हणाले त्याप्रमाणे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ओसामा बिन लादेन हा काही काळ हा नंगारहार मध्ये परिसरामध्ये राहत होता आणि त्याला पाठिंबा पाकिस्तानचा होता. नंतर तो सहजपणे पाकिस्तानमध्ये गेला. हे सगळं म्हणजे अबोटाबाद मध्ये तर तो 6 वर्ष राहत होता. हे सगळं अमेरिकेला माहिती नाहीये असं नाहीये, अमेरिकेला हे सगळं माहिती आहे. म्हणूनच मला असं वाटतं की हा उत्तर कोरियाला तरी इशारा असला किंवा चीनला तरी इशारा असला तरी प्रत्यक्षात तो पाकिस्तानचा सुद्धा इशारा आहे. या पद्धतीनं आपण या बॉम्ब हल्ल्याकडे पाहिलं पाहिजे. नक्कीच नक्कीच, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की नुसतं या हल्ल्याकडे तसं पाहिलं नाही पाहिजे. हा पाकिस्तानला सुद्धा इशारा आहे, पण तो इशारा पाकिस्तानला असा मधून मधून देऊन चालणार नाही. तो एकदा ठोस पद्धतीनं तो हायलाईट झाला पाहिजे आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. त्याशिवाय त्याचा परिणाम जो आहे तो दिसेल का याच्याबद्दल शंका आहे. गोडबोले सर, मुद्दा असा आहे की या सगळ्याचा म्हणून आता मदर ऑफ ऑल बॉम्बचा वापर केला गेल्यानंतर आज दिवसभरात रशियाकडे मग फादर ऑफ ऑल बॉम्ब आहे आणि अशा पद्धतीच्या चर्चा चालू झाल्या आणि मग आमच्याकडे हे म्हणजे 15 टनापर्यंतचा बॉम्ब आहे अशी चर्चा. मग आता हे डेमॉन्स्ट्रेशन कुठपर्यंत घेऊन जाणार आहे आपल्या सगळ्यांना?
या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ट्रम्प प्रशासनाचं जे फॉरेन पॉलिसी आहे ती अजून सेट होतीये आणि ह्या अशा हल्ल्यामधून त्याचं स्पष्ट रूप आपल्याला समजणार नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये रशिया, चायना आणि पाकिस्तान यांनी सुरुवात केलेली एक तालिबानशी होणारी चर्चा आहे. अमेरिकेला ह्या चर्चेमध्ये डिसेंबरमध्ये पण बोलवलं नव्हतं आणि आत्ता बोलवलं असून अमेरिकेला ह्या चर्चेत भाग घ्यायची इच्छा नाही आहे. तिसरं म्हणजे हा इशारा नॉर्थ कोरियाला असू शकेल, पण नॉर्थ कोरिया हा देश इशारा घेणारा असा देश नाहीये. त्यांना काही फरक पडत नाही म्हणजे ह्या अशा गोष्टींमुळे. त्यामुळे अशा हल्ल्याचं उपयुक्तता काय, तर मला वाटतं की रशियनमध्ये होणारी मीटिंग आहे त्यासाठीच हा हल्ला करण्यात आला आहे. पण 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 हा एकमेव त्यासाठी आहे का? ट्रम्प प्रशासनाबद्दल जी अमेरिकेत पण जबरदस्त आता चर्चा चालू झाली आहे. अमेरिकन मीडियामध्ये ट्रम्पना रोज कशा ना कशा त्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे. एक लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न पण होतो की इतका मोठा हल्ला केला आणि बघा शब्द खरा करून दाखवला. नाही, हे बरोबर आहे. म्हणजे डोमेस्टिक पॉलिसीमध्ये ट्रम्पचा काही अजून यश दिसत नाहीये. त्यांची अप्रुव्हल रेटिंग्स कमी आहेत आणि ट्रम्पनी सुद्धा याआधी प्रेसिडेंट ओबामाला असं क्रिटिसाइज केलं होतं की त्यांची डोमेस्टिक रेटिंग्स खाली आहेत, त्यामुळे ते एक आंतरराष्ट्रीय युद्धामध्ये हस्तक्षेप करू शकतात. त्यामुळे ट्रम्पनी पण ह्या कारणासाठी हा हल्ला केल्याची शक्यता नकारता येत नाही. शेकटकर सर, तुम्ही पाकिस्तान बॉर्डर आणि या सगळ्या लष्करी सेवेमध्ये खूप वर्ष घालवलेली आहेत आणि तुम्ही खूप जवळून तो सगळा संघर्ष अनुभवला आणि बघितला आहे. मुद्दा असा की जर पाकिस्तानला आपल्याला जर रोखायचं असेल तर कार्पेट बॉम्बिंग हा एक प्रकार आहे की ज्या पद्धतीने आपण सतत काही ना काही कारवाया करत असतो. पण अशा पद्धतीचा एखादा स्ट्रॉंग मेसेज देण्याची गरज आता निर्माण झाली आहे. ज्या पद्धतीने अमेरिका करते, ज्या पद्धतीने सिरियामध्ये परवा दिवशी म्हणजे ज्या पद्धतीने मुलांचा त्या मृत्यू झाला, इराणमध्ये अणुचाचणीची तयारी चालू झाली आहे, तर भारतालाही हे शक्य आहे असं तुम्हाला वाटतं का? त्याचे दुर्गामी परिणाम परत आपल्यालाच भोगावे लागू शकतात? हा अशक्य काही पण नाही आहे. कार्पेट बॉम्बिंग पासून तर मदर ऑफ ऑल बॉम्ब पर्यंत सगळी आपली क्षमता आहे. आपल्याला कुणाकडे जायची आवश्यकता नाही आहे. परंतु प्रश्न आहे की जी पाकिस्तानमध्ये वृत्ती आहे भारताच्या विरुद्ध, ती वृत्ती जर संपवायची असेल तर त्याला बॉम्बचा उपयोग कामात येणार नाही. You have to destroy the mindset of the people of Pakistan, not the people of Pakistan, but the government of Pakistan, the ISI of Pakistan, the army of Pakistan. आणि ती वृत्ती संपवायकरता सर बॉम्बचा उपयोग नाही आहे. याचा अर्थ हा नाही की शक्तीची आवश्यकता नाही आहे, तो तर आहे, भाग एक आहे. परंतु त्याच्याकरता जो अप्रत्यक्ष युद्ध आपल्यावरती थोपला गेलेला आहे, क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे, प्रॉक्सी वॉर आहे. प्रॉक्सी वॉर हॅज टू बी फॉट बाय प्रॉक्सी मेकॅनिझम. अप्रत्यक्ष युद्धाच्या विरोधाने करायचं लागेल. शेवटी आपण एक पहा की जेव्हा दोन पक्ष भांडतात तर एक तिसरा नवीन पक्ष तयार होतो. आजच्या 6-7 वर्षापर्यंत कुणी ISIS नावाचा कधी संघटन कधी ऐकला होता का? द एंटायर वर्ल्ड वॉज लुकिंग एट तालिबान, अल कायदा. अमेरिकेला पण अचानक 2014 मध्ये जूनच्या महिन्यात ISIS नावाचा संघटन आला. ठीक त्याचप्रमाणे मला पूर्ण खात्री आहे की जेव्हा अमेरिका आणि इतर देश ISIS पडतात आहे, देर इज समबडी एल्स प्रिपेरिंग इट सेल्फ अँड दॅट समबडी एल्स विल बी फ्रॉम पाकिस्तान. ह्यात मला मुळी शंका नाही आहे. ठीक आहे, मला एक छोटा प्रश्न शेकटकर सर मुद्दाम तुम्हाला विचारायचा आहे. आपण खूप वर्ष झालं प्रयत्न करतोय, म्हणजे 1947 नंतर आपल्याला सातत्याने युद्धाला आणि त्यांच्याशी क्रॉस बॉर्डर टेररिझमला सामोरं जावं लागतंय. तुम्ही जे वृत्तीचा विचार तुम्ही म्हटलात की पाकिस्तान गव्हर्नमेंटच्या माइंडमधली जी वृत्ती आहे ती संपवायला लागेल, ISIच्या मनातली जी आपल्याबद्दलची भावना आहे ती बदलावी लागेल. आता काय सत्संगाला आणून बसवणार का त्यांना? आपण इतक्या वेळा प्रयत्न करून पाहिले, म्हणजे आपल्या अटल बिहारी वाजपेयीपासून ते नेहरूंपासून ते अगदी आता मोदींपर्यंत सगळेजण प्रयत्न करतात, पण त्याला उत्तर जे मिळतं ते उरीने मिळते, त्याला उत्तर जे मिळते ते पठाणकोटने मिळते. मग त्याच्यावर काय पर्याय आहे? आपल्याला जर उत्तर पठाणकोटने मिळतंय, उरीने मिळतंय, तर आपल्याकडे आपण हातामध्ये काही बांगड्या घातल्या आहे का? आपल्याकडे अक्कल नाही आहे का? आपण काही करू शकत नाही का? जे पाकिस्तान स्वतः अगदी स्पष्ट पार्लमेंटमध्ये म्हणतात आहे, त्यांचे राष्ट्रपती म्हणतात आहे, त्यांचे पंतप्रधान म्हणतात आहे, त्यांचे सेनाध्यक्ष म्हणतात आहे की आम्ही काश्मीरमध्ये आंतरिक ह्याच्याकरता आम्ही सहायता करतोय. वी आर सपोर्टिंग आवर ओन ब्रदर्स इन काश्मीर. आपल्याकडे दुसरे पर्याय नाही आहे का? बलुचिस्तानमध्ये आपल्याकडे पर्याय आहे, गिलगिटमध्ये आपल्याकडे परत येत आहे.
आपल्यापेक्षा जास्त पाकिस्तानचा धोका जास्त आहे, त्यांना धोका जास्त आहे. आणि जे काही पाकिस्तान स्पष्टपणे घोषितप्रमाणे आपल्याबरोबरच करतात आहे त्याचं 2% आपण करू शकतो का? त्याला माहीत सुद्धा पडणार नाही जायचं कुठे येते. दॅट इज वन पार्ट. सेकंडली त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की पाकिस्तानने किती काही मोठी भूमिका घेतली, पण जे भारतामध्ये सक्रिय राष्ट्रद्रोही तत्व आहे ते जास्त घातक आहे. पाकिस्तानने काही पण केलं, काश्मीरमध्ये 243 फॅमिली अशा मोठ्या मोठ्या आहे ज्या सक्षम आहे, त्यांचा इन्फ्लुएन्स जास्त आहे. जर आपण ह्या 243 लोकांचा प्रभाव कमी केला, काश्मीरचा आतंकवाद 58% उद्या सकाळी संपेल. 58% संपून जाईल तो. खूप मोठी गोष्ट आहे. परंतु ते आपण करू शकत नाही, कारण की ते म्हणतात आपलेच लोक आहे, आपल्याच पक्षाचे, हेच पक्षाचे, मग तुम्ही रडत बसा. तर 2 पहिलीवरती, एक तर सर्जिकल स्ट्राईक अक्रॉस अँड सेकंडली द सर्जिकल स्ट्राईक विद इन द कंट्री. नक्कीच दोन्ही पॉईंट अतिशय महत्वाचे आहेत आणि त्याच्यावरती काम केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि ते संपवता येणार नाही. देवळणकर सर, शेवटची 30 सेकंद तुमचा मुद्दा. मी एक या दृष्टीने महत्वाचा मुद्दा मांडेल की जोपर्यंत पाकिस्तानमध्ये लष्कराची सक्रिय भूमिका आहे तोपर्यंत आपल्याला सातत्याने ह्या दहशतवादी संघटनांचा सामना करावा लागणार आहे. मूळ तुम्ही लक्षात घ्या, हे पाकिस्तानच्या लष्करामध्ये आहे आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला पाकिस्तानच्या, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की मी जर पाकिस्तानची तुलना इतर 2 इस्लामिक देशांबरोबर केली, एक इंडोनेशिया आहे आणि दुसरा बांगलादेश आहे. हे दोन्ही इस्लामिक देश आहेत आणि दोघांमध्येही लष्करी राजवटी होत्या, परंतु तिथल्या लोकांनी स्वतःहून पुढाकार घेतला, लष्कराला लष्कराची जागा दाखवली आणि तिथं आता लोकशाही मार्गाने निवडणुका झाला आणि डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट दोन्ही ठिकाणी सध्या इस्टॅब्लिश्ड आहेत. हा प्रकार पाकिस्तानमध्ये का घडत नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे. लक्षात घ्या की लष्कराला नियंत्रित आणू शकतात ते कोण आणू शकतात? एक तर पाकिस्तानची जनता आणू शकते, नसता या लष्करावरती प्रभाव असणारे काही राष्ट्र आहेत, विशेषतः चीन आहे, सौदी अरेबिया आणि अमेरिका आहे. हे 3 राष्ट्र पाकिस्तानच्या लष्कराला नियंत्रित आणू शकतात, कारण पैसाचा ओघ जो आहे ना तो लष्कराकडे येणारा हा सातत्याने अमेरिकेकडनं आहे. 2001 ते 2017 एवढ्या काळामध्ये जवळपास $16 अब्ज एवढी प्रचंड मोठी आर्थिक मदत ही पाकिस्तानला दिली गेली, ज्याच्यातली अर्धी मदत ही लष्कराकडे वळवली गेलेली आहे. मुळात मुद्दा असा आहे की जोपर्यंत तिथं लष्कर प्रभावी आहे तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानमधल्या कोणतंही कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर हे यशस्वी होणार नाही, कारण लष्कराची ती इच्छाच नाहीये. लष्कर हे सातत्याने पाकिस्तानची, भारताविषयीची, चीन विषयीची, इराण विषयीची, इस्रायल विषयीची आणि अमेरिकेविषयीची फॉरेन पॉलिसी ठरवतंय आणि ज्या ज्या वेळेला तिथल्या राजकीय नेतृत्वानी या देशांबरोबर संबंध ठरवण्यासाठी पुढाकार घेतला त्या वेळेला लष्कराने त्याच्यामध्ये खोडा घातलाय. 1998 पासून तर आतापर्यंतचा जर आपण भारत पाकिस्तान संबंधांचा इतिहास पाहिला तर ज्या ज्या वेळेला पॉलिटिकल इस्टॅब्लिशमेंटने पुढाकार घेतलेला आहे, सहकार्यासाठी हात पुढे केलेला, त्या वेळेला दहशतवादी घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानचं लष्कर हा सगळ्यांचं मूळ आहे, त्याच्यावरती कशा पद्धतीने नियंत्रण आणता येईल या दृष्टीने विचार होणं फार गरजेचं आहे. नक्कीच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की पाकिस्तानमधल्या जनतेला याच्याबद्दल फार विचार करावा लागणार आहे. कायम फक्त भावनांच्या आहारी जाऊन किंवा आपलं लष्कर काय करतंय किंवा आपल्या देशातले राजकारणी राजकारणासाठी म्हणून त्यांचा वापर करत नाहीत ना, भारताबद्दलच्या भावना भडकावत नाहीत ना, त्याचाही विचार करावा लागेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताला खूप मोठी भूमिका बजावावी लागेल, कारण सगळ्यात जास्त धोका जो आहे पाकिस्तानसारख्या देशाला त्याचा फारसा तोटा होणार नाहीये, कारण त्यांच्यातली जी स्थिती आहे ती पूर्वीपासूनच तशी आहे. पण आपण आपल्यासारख्या विकसनशील देशाला, जो इतका मोठा देश आहे, त्याला अशा पद्धतीच्या टेररिझमचा रोज सामना करणं परवडणारं नाहीये. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.